नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा VCCO ट्युटोरियलमध्ये खूप खूप स्वागत आहे. मागच्या लेक्चरमध्ये आपण सराव संच 7.2 महत्त्वमापन या चॅप्टरचा बघितला होता. या लेक्चरमध्ये आपल्याला सराव संच 7.3 याचे क्वेश्चन्स घ्यायचे आहेत. याच्यामध्ये टोटल 12 क्वेश्चन्स आहेत. ठीक आहे, याची आपल्याला थोडीशी बेसिक थेअरी बघायची काय आहे आणि त्याच्यानंतर हे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. सो या लेक्चरमध्ये जेवढे क्वेश्चन सॉल्व्ह होतील बघूया. राहिलेले क्वेश्चन नेक्स्ट लेक्चरमध्ये घेऊ, पण 2-3 लेक्चरमध्ये हा चॅप्टर आपला पूर्ण संपून जाईल. आणि त्याच्यानंतर बोर्डचे क्वेश्चन्स पेपर असतील किंवा तुमचे जे राहिलेले चॅप्टर्स असतील त्यांचा वन शॉट व्हिडिओ वगैरे असेल, ह्या साऱ्या गोष्टी तुम्हाला तिथे येऊन जातील. ओके, सो तत्पूर्वी कुणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला क्लिक करायचं विसरू नका, म्हणजे येणारे व्हिडिओज वगैरे आहेत तुम्हाला लक्षात येतील, नोटिफिकेशनद्वारे लगेच कळतील की लेक्चर्स अपलोड झालेले आहेत. सो या लेक्चरमध्ये आपल्याला बघायचं काय बरं, तर आपल्याला वर्तुळ पाकळी याच्याबद्दल अभ्यास करायचा आहे. ठीक आहे, आता वर्तुळ पाकळी कशी असते तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे बघा, बरोबर आहे की एक सर्कल असेल, त्याच्यातला कुठला पण एक पार्ट आपल्याला घ्यायचा आहे, त्याची एक वर्तुळ पाकळी काढायची. आपल्याला वर्तुळाची एक पाकळी म्हणजे एक छोटासा भाग, त्याचा आपल्याला काय काढायचं आहे, त्याचा आपल्याला परिमिती काढायची असेल. ठीक आहे, किंवा त्याचं आपल्याला काय काढायचं असेल, क्षेत्रफळ काढायचं असेल, काहीतरी तुम्हाला काढायला सांगतील. सो आपण आजच्या लेक्चरमध्ये ह्या साऱ्या गोष्टी काय करणार आहोत, शिकणार आहोत. तर आता याच्यामध्ये बघा, तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल की जो वर्तुळ आहे बघा, त्या वर्तुळामधला जो छोटासा भाग असेल, समजा आता मी ही पाकळी तयार केली, ठीक आहे, वर्तुळ पाकळी तयार केली, तर आता तुम्हाला माहीत असेल बघा की हा जो छोटासा पार्ट असतो, बरोबर आहे, हा छोटा एक पार्ट आहे बघा, आणि हा जो आहे हा व्हाईट पेननी मी जो व्हाईट कलरनी जो मी दाखवला आहे हा मोठावाला पार्ट आहे, बरोबर आहे. येलोवाल्यानी दाखवला तो छोटावाला पार्ट आहे. सो व्हाईटवाला पार्ट असेल त्याला काय म्हणतात बरं, विशाल वर्तुळ, बरोबर आहे. सो याला काय म्हणणार तुम्ही, विशाल वर्तुळ पाकळी. आणि हा जो छोटा आहे याला काय म्हणणार बरं, विशाल म्हणजे काय बरं, मोठा. सो ही जी आहे ही मोठी वर्तुळ पाकळी आहे आणि ही जी आहे ही छोटी वर्तुळ पाकळी आहे. आणि छोटीला काय म्हणतात बरं, लघु वर्तुळ पाकळी. लघु मीन्स काय, छोटी, आणि विशाल मीन्स काय बरं, मोठी. सो ही जी आहे व्हाईट पेननी आपण जी दाखवलेली आहे ही तुमची कोणती आहे बरं, ही आहे तुमची विशाल. विशाल मीन्स मोठी, आणि ही वाली जी आहे ही वाली आहे तुमची छोटी वर्तुळ पाकळी. ठीक आहे, विशाल वर्तुळ पाकळी आणि लघु वर्तुळ पाकळी. लघु मीन्स काय, छोटी, आणि विशाल मीन्स काय बरं, मोठी. तर आपल्याला काय करायचं, यांच्याबद्दलच अभ्यास करायचा आहे. आता बघा, तुम्हाला हा जो दिलाय, समजा तुम्हाला सांगितलं PMQ. PMQ म्हणजे कोणता बरं, हावाला पार्ट. बघा, हावाला पार्ट तुम्हाला PMQ सांगितलाय. आता PMQ म्हणजे काय बरं, तर हावाला जो आहे हा तुमचा एवढा जो मी दाखवलाय ना, हावाला पार्ट कोणता आहे बरं, हा लघु आहे. लघु म्हणजे लहान. आणि हा PBQ जो आहे, हा PBQ कसा आहे बरं, हावाला मोठा पार्ट आहे, बरोबर आहे. सो याला तुम्ही म्हणणार विशाल. याला तुम्ही काय म्हणणार बरं, विशाल म्हणणार. सो लघु वर्तुळ पाकळी आणि विशाल वर्तुळ पाकळी मधला फरक काय आला, विशाल वर्तुळ पाकळी म्हणजे मोठावाला भाग आणि लघु वर्तुळ पाकळी म्हणजे काय बरं, छोटावाला भाग. दुसरी गोष्ट लक्षात ठेवा की या दोघांची जर बेरीज केली तर हा पूर्ण वर्तुळ आहे, या वर्तुळाची पूर्ण बेरीज केली तर 360 डिग्री येते, बरोबर आहे. म्हणजे याचा जर पूर्ण तुम्हाला कंस जो आहे, तुम्हाला याचा अँगल काढायचा आहे तर किती येतो बरं, 360 येतो. दुसरी गोष्ट लक्षात ठेवा की जर समजा तुम्हाला सांगितलं की हा जो याच्या बाजूची ही जी लांबी आहे याची तुम्हाला जर लांबी विचारली, ठीक आहे, कुणाची बरं, या वर्तुळाच्या ही जी बाहेरची साईड आहे ना याची जर लांबी विचारली तर तुम्हाला कोणतं सूत्र वापरायचं बघा, 2πr. कोणतं सूत्र वापरायचं, 2πr. आणि त्याला दर्शवतात स्मॉल यांनी. आणि जर तुम्हाला सांगितलं त्याच्या आतमधला एरिया काढा, हा सगळा म्हणजे त्याला क्षेत्रफळ म्हणतो. जर क्षेत्रफळ काढायचं असेल तर πr वर्ग हा सूत्र वापरायचं, कारण की वर्तुळाचं क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र काय असतं बरं, πr वर्ग असतं. आणि त्याची परिमिती काढायचं सूत्र काय असतं बरं, 2πr असतं. ठीक आहे, सो चला आपण जाऊया आपल्या क्वेश्चनकडे. काय काय दिलंय, त्याचे सूत्र काय काय आहेत. तर जसं मी म्हटलं बघा, वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ जर काढायचे असतील तर सगळ्या वर्तुळाचं काढायचं असेल तर काय घ्यायचं बरं, πr वर्ग घ्यायचं. काय घ्यायचंय, πr वर्ग. आता अर्ध्याचं काढायचं असेल तर काय घ्यायचं बरं, अर्ध्याचं काढायचं असेल तर बघा 1/3 πr वर्ग घ्यायचं. ठीक आहे, काय घ्यायचं, 1/2 πr वर्ग. सो 1/2 का बरं, कारण की अर्ध आहे म्हणून. पूर्ण होतं तर πr वर्ग, अर्धा असेल तर काय करावं लागेल बरं, त्याला दोन्ही भाग द्यावा लागेल. पुढच्या याच्यात काय सांगितलं बघा, चौथा भाग सांगितलाय. चौथा भाग म्हणजे त्याला कितीनी भाग द्यावा लागेल बरं, πr वर्गला 4नी. त्याच्या पुढच्या याच्यात कितवा भाग सांगितला बघा, 6वा भाग सांगितला. मग त्याला कितीनी भाग द्यावा लागेल बरं, πr वर्गला 6नी भाग द्यावा लागेल. म्हणजे याच्यातला 6वा भाग काढायचा आहे. लक्षात येते. मग याचा अर्थ हे लक्षात ठेवा काय, की तुम्हाला जेवढा पण भाग काढायचा, आता बऱ्याच वेळेस आपल्याला भाग कळत नाही, मग सगळ्यात सोपी पद्धत काय करायची बरं, तुम्हाला a बरोबर काय घ्यायचं बघा, थीटा,
भागिले 360 घ्यायचा. थीटा म्हणजे काय, याच्यामधला जो अँगल सांगितलेला आहे तुम्हाला, कोन सांगितला आहे तो घ्यायचा, गुणिले काय करायचं बघा, पाय आर वर्ग, तर तुम्हाला भेटून जाईल त्याचं क्षेत्रफळ. आता बऱ्याच वेळेस थीटा देत नाहीत, मग थीटा दिला नाही तर मग त्यावेळेस काय करायचं बरं, मग तुम्हाला पूर्ण याचं विचारलेलं असेल तर पाय आर वर्ग घ्या, अर्ध्याचं विचारलं असेल तर 1/2 पाय आर वर्ग विचारा, पण द्या लिहा. पण कुणाचं जरी विचारलं तर मग कोणतं सूत्र वापरायचं, थीटा भागिले 360 गुणिले पाय आर वर्ग. दुसरी गोष्ट काय बघा, वर्तुळ केंद्राच्या केंद्रीय कोनाचे माप 360 असते. जसं मी म्हणलं, याच्या केंद्रीय कोनाचे माप पूर्ण किती असते, 360 अंश असते, म्हणजे पूर्ण वर्तुळ हा 360 अंशाचा असतो. ठीक आहे, कळालं. सो वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ काढायचं सूत्र कळालं. त्याच्यानंतर बघा, वर्तुळ पाकळीचं आपल्याला काय करायचंय, क्षेत्रफळ काढायचं तर प्रत्येकाचा वेगवेगळं आहे. जसं मी म्हटलं बघा, की पहिलं काढायचं असेल तर पाय आर वर्ग, त्याचा अर्ध काढायचं असेल तर काय करावं लागेल बरं, 1/2, त्याचा चौथा भाग काढायचा असेल तर 1/4, त्याचा 6वा भाग काढायचा असेल तर 1/6. तसं मग तुम्हाला थीटा काढायचं असेल तर काय करावं लागेल बरं, थीटा भागिले 360 गुणिले पाय आर वर्ग. एवढं सोपं करायचं. काय बघा, थीटा भागिले 360 गुणिले पाय आर वर्ग. आता थीटा म्हणजे काय बरं, तर त्या वर्तुळ पाकळीचा जो तुम्हाला कोन दिलाय तो, म्हणजे समजा तुम्हाला सांगितली इथं वर्तुळ पाकळी आहे, तर तुम्हाला हा जो इथं थीटा दिला असेल ना, तो तुम्हाला याच्यामध्ये ठेवायचा आहे. लक्षात येते. तो लक्षात ठेवा, तुम्हाला क्षेत्रफळ जर काढायचं असेल आणि तुम्हाला जर थीटा दिला असेल, तर थीटा दिला आणि क्षेत्रफळ जर काढायचं असेल कोणाचं बरं, वर्तुळ पाकळीचं, तर सूत्र लक्षात ठेवा, थीटा भागिले 360 गुणिले पाय आर वर्ग. काय सूत्र बघा, थीटा भागिले 360 गुणिले पाय आर वर्ग. कधी वापरायचं, जर तुम्हाला त्याचा थीटा दिला असेल, म्हणजे त्याचा तुम्हाला जर त्या वर्तुळ पाकळीचा जर तुम्हाला कोन दिला असेल तर. ओके. त्याच्यानंतर बघा, पुढच्या याच्यामध्ये आहे तुम्हाला काय बरं, की वर्तुळ कंसाची लांबी, म्हणजे तुम्हाला जसं म्हणलं मी वर्तुळ कंस आहे, आता तुम्हाला सांगितलं याची सगळ्याची लांबी काढायची, तर त्याचं सूत्र काय बघा, 2 पाय आर. लक्षात ठेवा, तिकडे पाय आर वर्ग आहे, इकडे 2 पाय आर आहे. तुम्हाला जर अर्ध्याची काढायची असेल तर काय करावं लागेल बरं, त्या 2 पाय आरला 2नी भाग द्यावा लागेल. जर तुम्ही आला चौथ्या भागाची काढायची तर 4नी भाग द्यावा लागेल. तुम्हाला जर 6व्याची काढायची असेल लांबी, तर बघा एवढ्या पार्टची लांबी काढायची, तर तुम्हाला काय करावं लागेल, 6नी भाग द्यावा लागेल. लक्षात येतं, म्हणजे किती आहे त्याच्यानुसार त्याला भाग द्यायचा. म्हणजे थोडक्यात इथं पण काय वापरायचं बरं, इथं पण जर तुम्हाला लांबी जर काढायची असेल, कुणाची वर्तुळ कंसाची जर लांबी काढायची असेल, तर त्याचं सूत्र काय असतं बघा, एल बरोबर थीटा भागिले 360 गुणिले 2 पाय आर. लक्षात ठेवा, इथं सूत्र कोणतं येणार आहे, 2 पाय आर. पाठीमागे काय आलं बरं, पाय आर स्क्वेअर. लक्षात ठेवा, इथं पाय आर स्क्वेअर आलं आणि याच्यामध्ये काय आलं बरं, 2 पाय आर. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट लक्षात ठेवा, वर्तुळ कंसाच्या लांबी काढायची असेल तर त्याला स्मॉल एलनी दर्शवतात. कशाने दर्शवतात, स्मॉल एलनी दर्शवतात. लक्षात येते. सो वर्तुळ कंसाची लांबी सांगितली तर स्मॉल एलनी दर्शवतात. त्याच्यानंतर याच्यामध्ये अजून एक सूत्र आहे बघा. पहिलं सूत्र काय बघितलं बरं आपण, की जर तुम्हाला क्षेत्रफळ काढायचं असेल तर थीटा भागिले 360 गुणिले काय करायचं बरं, पाय आर वर्ग करायचं. दुसरं काय सांगितलं बरं, वर्तुळ कंसाची लांबी काढायची तर काय करायचं बरं, थीटा भागिले 360 गुणिले 2 पाय आर करायचं. बरोबर आहे. आणि तिसरी काय बघा, की जर तुम्हाला आता बऱ्याच वेळेस काय करतात, तुम्हाला काढायला सांगतात त्याचं क्षेत्रफळ, पण तुम्हाला थीटा देत नाहीत. मग जर थीटा दिला नाही, तर मग जर क्षेत्रफळ काढायचं असेल तर तुम्ही काय करणार, आर आणि एल वरून त्याचं तुम्ही काढू शकता. म्हणजे काय करायचं बघा, आर गुणिले एल भागिले 2. तर आता आर म्हणजे काय बरं, त्याची त्रिज्या, म्हणजे वर्तुळाची तुम्हाला त्रिज्या दिली असेल आणि त्याची जर तुम्हाला त्या वर्तुळ कंसाची लांबी दिली असेल, काय काय बघा, त्याची त्रिज्या आणि त्याची जर लांबी दिली असेल तर तुम्ही काय काढू शकता, त्याचं क्षेत्रफळ. क्षेत्रफळ दोन पद्धतीने काढता येतं. लक्षात ठेवा, 3च फॉर्म्युले आहेत. एक कशावरून काढता येतं बरं, क्षेत्रफळ थीटा दिला असेल आणि त्रिज्या दिली असेल तर. दुसरं कशावरून काढता येतं बरं, ते वर्तुळ पाकळीची पण आहे तुम्हाला, वर्तुळ कंस जो पण आहे तुम्हाला काढायचा आहे, त्याची त्रिज्या आणि त्याची जर लांबी दिली असेल तर तुम्ही क्षेत्रफळ काढू शकता, नाहीतर थीटा दिला तर. दुसरी गोष्ट काय बरं, तर वर्तुळ कंसाची लांबी काढायची असेल तर दुसरा फॉर्म्युला काय बरं, थीटा भागिले 360 गुणिले 2 पाय आर. हे तुम्हाला 3 सूत्र लक्षात ठेवायचे, कोणता कधी वापरायचा हे तुम्हाला कळालं पाहिजे. लक्षात येते. ठीक आहे, चला मग आता जाऊया आपण आपल्या सराव संचकडे. हे तुम्हाला सूत्र दिलेले आहेत बघा. वर्तुळ पाकळीचे जर क्षेत्रफळ काढायचे असतील तर काय बरं, वर्तुळ कंसाची लांबी गुणिले त्रिज्या भागिले 2. जो मी अगोदर सांगितला बघा, एल म्हणजे काय, वर्तुळ कंसाची लांबी, आर म्हणजे त्रिज्या भागिले 2. ठीक आहे. सो चला आता जाऊया आपण आपल्या सराव संचकडे 7.3 कडे. एकदम सोपा सराव संच आहे बघा, फक्त तुम्हाला 3 सूत्र पाठ करायचे, तुम्ही त्याला स्वतःहून सॉल्व्ह करू शकता. मग आता बघा, पहिला प्रश्न काय, की वर्तुळाची त्रिज्या 10 सेंटीमीटर आहे. म्हणजे काय दिले बरं, तुम्हाला त्रिज्या दिली. बरोबर आहे. त्रिज्या म्हणजेच काय असतं बरं, आर. हे किती दिले बरं, 10 सेंटीमीटर. बरोबर आहे. वर्तुळ कंसाचे माप दिले. वर्तुळ कंसाचे काय दिले बघा, वर्तुळ कंसाचे माप दिले. बरोबर आहे. किती दिले बरं, ते
थीटा, त्याला आपण काय म्हणणार, थीटा म्हणणार. ते 54 डिग्री दिले. आता काय विचारलं, असल्यास त्या कंसाने मर्यादित केलेल्या वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ काढा. म्हणजे आपल्याला त्याचे काय काढायचे बरं, क्षेत्रफळ. आणि इथं दिलंय तुम्हाला पायची किंमत किती घ्या, 3.14. तर आपण घेऊया. बघा आता वर्तुळ कंसाचे तुम्हाला काय काढायचे बरं, क्षेत्रफळ. मग क्षेत्रफळ काढायचं, जर थीटा दिला असेल तर काय सूत्र आहे बरं, थीटा भागिले 360 गुणिले काय बरं, पाय आर वर्ग. बघा हे सूत्र आहे का. मग आता थीटा किती दिला बरं तुम्हाला, 54, बरोबर आहे. त्याला भागिले किती करावं लागेल बरं, 360 गुणिले पायची किंमत किती ठेवायला सांगितली, 3.14 गुणिले आर. आर म्हणजे काय, त्याची रेडियस किती आहे बरं, रेडियस त्याची त्रिज्या किती आहे बरं, 10. सो त्याचा वर्ग, सो 10 गुणिले 10 येईल. मग काय होईल बघा, इथं तुम्हाला भाग द्यायचा आहे, बरोबर आहे. सो इथे तुम्ही काय करू शकता, एक शून्य कमी करू शकता. तसं येत नसेल तर तुम्ही काय करा, इथून पॉईंट तुम्ही पुढे सरकू शकता, तसं पण तुम्हाला उत्तर येऊन जाईल. सो आता काय येईल बघा, वरती येईल तुमचं 54, बरोबर आहे. खाली किती येईल बघा, 36 गुणिले इथं किती आहे बघा, 3.14. त्याला जर 10 गुणलं तर किती येईल बरं, 31.4 येईल, बरोबर आहे. 1 दशांश काय होईल, पुढे जाईल. आता याला अजून भाग जर दिला, ठीक आहे. सो किती होईल बघा, 18 1 18, 18 2 36 आणि 18 3 किती होतील, 54. सो 3 गुणिले किती आलं बघा, 31.4 भागिले 2. आता याला जर 2 नी भाग दिला तर किती येईल बरं, 2 गुणिले किंवा हे 3 तसंच ठेवा, याला 2 नी भाग द्या तर किती जाईल बरं, बे एक बे, 1 उरल 11 होतील, बरोबर आहे. परत बे पंचे 10, परत 1 उरल आणि बे साती 14. याला 3 नी भाग जर गुणलं तर 3 7 किती होतील, 21. हातचे आले 2, 3 5 15 आणि 2 17, हातचा आला 1, 3 1 3 आणि 1 4 आणि 2 संख्येनंतर पॉईंट द्या. म्हणजे याचं उत्तर एवढं यायला पाहिजे, किती, 47.1. लक्षात आलं कसं सोडवायचं. सो तुम्हाला या पद्धतीने त्याला सॉल्व्ह करायचं होतं. ओके, सो बघा एवढं येते का आन्सर. मी पण एकदा चेक करतो, नसेल तर मग आपल्याला पॉईंट कुठे जर वेगळा घेतला असेल तर आपल्याला त्या पद्धतीने घेता येईल. ठीक आहे, सो एकदा मी पण चेक करून घेतो, तुम्ही पण बघून घ्या. सो आन्सर बरोबर आहे, 47.1. आणि क्षेत्रफळ काढायचं तर याचं युनिट लिहा, सेंटीमीटर स्क्वेअर. पाठीमागे तुमच्या हेच आन्सर दिलेलं आहे. सो असं उत्तर यायला पाहिजे. लक्षात आलं. बघा हा सूत्र कधी वापरायचं हे पण कळालं पाहिजे तुम्हाला. कधी वापरणार, जेव्हा तुम्हाला थीटा दिला असेल तर. जर तुम्हाला वेगळा असेल तर मग त्यावेळेस एल आणि आर वापरावं लागेल. म्हणजे जर वर्तुळ कंसाची जर तुम्हाला लांबी दिली असेल त्यावेळेस. ठीक आहे, तसं पुढं गणित आहे ते पण बघू. हे कळालं सगळ्यांना इथपर्यंत. ठीक आहे, आता पुढच्या याच्यात काय सांगितलं बरं, एका वर्तुळ कंसाचे माप 80 डिग्री दिलेत. ठीक आहे, आणि त्याची त्रिज्या किती दिली बरं, 18. तर सांगितलं वर्तुळ कंसाची लांबी शोधा. आता तुम्हाला वर्तुळ कंसाची काय काढायची बरं, लांबी. काय काय दिलं बरं, वर्तुळ कंसाचे माप दिले, म्हणजे किती दिले बरं, 80 डिग्री. त्याची त्रिज्या पण दिली बरं, किती दिली बघा त्याची त्रिज्या दिली 18. आणि पायची किंमत 3.14 ठेवायची आणि वर्तुळ कंसाची काय काढायची बरं, लांबी. तुम्हाला काढायचं काय, वर्तुळ कंसाची लांबी. वर्तुळ कंसाची काय काढायची बघा, लांबी काढायची, बरोबर आहे. मग वर्तुळ कंसाच्या लांबीचं चिन्ह काय बरं, यल. मग तुम्हाला यल बरोबर सूत्र काय येईल बरं त्याचं, थीटा भागिले 360 गुणिले काय आला पाहिजे बरं, 2 पाय आणि आर, बरोबर आहे. सो आता यल तसंच ठेवा. थीटा किती आहे बरं, 80 भागिले 360 गुणिले पायची किंमत किती बरं, 3.14 गुणिले त्याच्यानंतर कोणी इथं 2 गुणिले आर किती बरं तुमच्याकडं, आर आहे 18. चेक करा, 3.14 गुणिले 2 गुणिले 18, हे 2 तसंच ठेवलं. आता याला भाग द्यायचा प्रयत्न करा, बघा याला सोडवायचा प्रयत्न करा. जर याला सोडवलं तर काय होईल बरं, इथून ही शून्य कट होईल, बरोबर आहे. आणि 18 1 18 होईल आणि इथं 18 दोन्ही किती होतील बरं, 36. म्हणजे वर किती आलं बघा, 8 गुणिले 3.14 गुणिले 2 भागिले किती आलं बरं, परत 2 आलं. या दोन्ही या 2ला भाग द्या, बघा भाग जाईल. ठीक आहे, आता 8 नी याला गुणा तर किती होईल बरं, 8 चौम 32, हातचे आले 3, बरोबर आहे. 8 1 8, 8 आणि 3 किती होतील बरं, 11. परत हातचा आला 1 आणि 8 त्रिक 24 आणि 1 25. सो 25.12 याचं उत्तर यायला पाहिजे. चेक करा. सो याची जी लांबी आहे त्याचं 25.12 सेंटीमीटर यायला पाहिजे. लक्षात ठेवा, लांबी विचारली तर सेंटीमीटर लिहायचं, क्षेत्रफळ विचारलं तर काय लिहायचं बरं, सेंटीमीटरचा वर्ग. आणि जर तुम्हाला घनफळ विचारलं तर सेंटीमीटरचा क्यूब लिहायचा. क्यूब म्हणजे काय, त्याच्या डोक्यावर 3 लिहायचं. लक्षात येतंय. सो चेक करा, 25.12 एवढं उत्तर यायला पाहिजे. ठीक आहे, कळालं. ओके, चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. काय सांगितलं बरं तिसऱ्यामध्ये, की वर्तुळ पाकळीची त्रिज्या दिली आहे तुम्हाला, बरोबर आहे. काय दिली बघा, वर्तुळ पाकळीची तुम्हाला दिली आहे त्रिज्या किती दिली आहे बरं, 3.5 सेंटीमीटर. अजून काय दिले बरं, वर्तुळ कंसाची लांबी पण दिली आहे, किती दिली आहे बरं, 2.2. तर वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ काढा. काय काढायचं बरं, वर्तुळ पाकळीचे बघा,
वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ काढायचे. आता क्षेत्रफळ काढायचं तर सूत्र काय बरं, एक आहे आपल्याकडे थीटा भागिले 360 गुणिले किती बरं पाय आर वर्ग. पण हे कधी वापरायचं सांगितलं होतं मी, जेव्हा तुम्हाला थीटा दिला त्यावेळेस, म्हणजे तुम्हाला अँगल दिला असेल, कोन दिला असेल तर. पण आता आपल्याला इथे कोन दिलाच नाही, आपल्याला काय दिलं बरं आर आणि एल. मग आर आणि एल दिलं असेल तर त्याचं क्षेत्रफळ काढायचं सूत्र काय बरं, आर आणि एल दिलं असलं तर त्याचं आहे एल गुणिले आर भागिले 2. सो हे सूत्र वापरायचं. सूत्र वापरा बघा, एल ची किंमत किती दिली आहे बघा आणि आर ची किती दिली आहे ते इथं लिहा, त्याला भागिले 2 करा. ठीक आहे. आता बघा 2नी जर याला भाग दिला तर कितीचा भाग जाईल बघा, ए बरोबर 3.5 गुणिले 1.1 येईल बघा. 2 याला भाग दिला तर बे एक बे बे एक बे. आता याला काय करा, 1.1 नी भाग द्या. ठीक आहे. सो 1.1 नी देण्याऐवजी काय करा, 11 नी भाग द्या डायरेक्ट. तर 11 पाचे किती होतील बघा 55, हातचे आले 5, परत 11 आणि 3 किती होतील बघा 33. बरोबर आहे. आणि 33 आणि 5 किती होतील बघा 38. पण किती संख्येनंतर दशांश द्यायचा बरं 2. सो याचं एरिया जो येणार आहे किंवा याचं जे क्षेत्रफळ येणार आहे ते एवढं यायला पाहिजे. किती बरं 3.85 त्याचा सेंटीमीटरचा वर्ग. 3.85 सेंटीमीटर वर्ग यायला पाहिजे. चेक करा. त्याचा जो एरिया आहे तो एरिया किंवा त्याला इंग्लिशमध्ये एरिया म्हणतात, मराठीमध्ये त्याला म्हणतात क्षेत्रफळ. काय म्हणतात, क्षेत्रफळ. ते तुमचं एवढं यायला पाहिजे. चेक करा 3.85. ठीक आहे, लक्षात आलं. हे सूत्र का बरं वापरलं, हे का नाही वापरलं, कारण की याच्यामध्ये थीटा दिला तर वापरणार. हे कधी वापरणार बरं, आर आणि एल दिला असेल तर. लक्षात येतं. सो क्षेत्रफळ काढायचे ऑलरेडी मी तुम्हाला 2 फॉर्म्युले सांगितले होते. सो 2 पैकी कोणतं वापरायचं हे पण आपल्याला कळालं पाहिजे. चला मग पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. एकदा मी याचं चेक करतो 3.85 आहे का. ठीक आहे, पाठीमागे किती दिले, हा त्याचं तेवढंच दिलेलं आहे 3.85. ठीक आहे. चला आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढच्या प्रश्नामध्ये काय दिले बरं, की वर्तुळाची त्रिज्या दिली. सो लिहून टाका, त्रिज्या किती दिली बरं तुम्हाला, त्याला आपण आर म्हणतो, ते दिले 10 सेंटीमीटर. त्याच्या एका वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ, म्हणजे त्याच्या एका वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ पण दिली आपल्याला. सो क्षेत्रफळाला काय म्हणतो बरं आपण, ए. बरोबर आहे. सो ते पण दिले. तर तिच्या संगत विशाल वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ काढा. म्हणजे काय केलं लक्षात आलं, डायग्राम समजून घ्या. एक सर्कल दिलाय, त्याची एक त्रिज्या तुम्हाला दिली आहे. बरोबर आहे. आणि तुम्हाला काय केलंय, याचा जो तुमचा वर्तुळ पाकळी आहे याचा एरिया पण दिलाय, क्षेत्रफळ पण दिले 100. आणि तुम्हाला विचारलं या विशाल वर्तुळ कंसाचा काय करा, क्षेत्रफळ काढा. तुम्हाला याचं क्षेत्रफळ काढायचंय. लक्षात येते. मग आता आपल्याला काय करावं लागेल, अगोदर पूर्ण वर्तुळाचं क्षेत्रफळ काढावं लागेल बघा. कारण काय सांगितलंय, हे दिलंय तुम्हाला याचं काढायचंय. मग काय करावं लागेल बरं, पूर्ण वर्तुळाचं क्षेत्रफळ काढायचंय. लक्षात ठेवा बघा, पूर्ण वर्तुळाचं क्षेत्रफळ काढायचं, त्याच्यातून हे मायनस करायचं. आता मला सांगा, जर तुम्ही एवढं मायनस केलं पूर्ण वर्तुळातून तर मग राहिलेला भाग कोणता असेल बरं, हा जो मी व्हाईट पेननी केलेला आहे हा तुमचा राहिलेला भाग असेल. बरोबर आहे. का बरं, कारण की आपल्याला हा दिलेला आहे. मग आपण सगळ्याचा काढू आणि याच्यातून एवढा काय करू, वजा करू. किती बरं 100. मग 100 वजा केला तर राहिलेला कोणाचा असेल बरं, विशाल वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ असेल. बरोबर आहे. सो पूर्ण वर्तुळाचं क्षेत्रफळ काढायचं सूत्र काय बरं, ठीक आहे, वर्तुळाचे क्षेत्रफळ काढायचं सूत्र काय बरं, पाय आर वर्ग. बरोबर आहे. सो त्याचं यायला पाहिजे बघा पाय आर. आर किती बरं तुमच्याकडे बघा 10 गुणिले परत किती बरं 10, म्हणजे किती यायला पाहिजे बरं, पायची किंमत किती घ्यायला सांगितली 3.14 गुणिले 10 गुणिले 10 म्हणजे किती झालं बरं 100. बरोबर आहे. सो इथे यायला पाहिजे 100. आता याला जर याला गुणलं 100नी तर बघा 2 शून्य आहेत, 2 शून्य पुढे द्या तर किती होईल बरं 314. बरोबर आहे. सो तुम्हाला काय सांगितलं बरं, विशाल वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ काय सांगितलं बघा, विशाल वर्तुळ पाकळीचे, ठीक आहे, क्षेत्रफळ बरोबर काय असेल बरं, पूर्ण वर्तुळाचे क्षेत्रफळ वजा लघु वर्तुळाचे किंवा वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ. बरोबर आहे. पूर्ण वर्तुळाचे क्षेत्रफळ वजा लघु वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ. मग आता मला सांगा, पूर्ण वर्तुळाचे क्षेत्रफळ किती आले बरं 314 वजा लघु वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ किती आले बरं 100. बघा पूर्ण याचे 314 आले आणि हे 100 आले, तर याच्यातून याला वजा केलं तर 200 किती येईल बरं 14. किती येईल 214 येईल. बघा सो विशाल वर्तुळ पाकळीचे जे क्षेत्रफळ आहे ते 214 सेंटीमीटर स्क्वेअर येईल. कसं आलं का, आपल्याला छोटं दिलं होतं,
आपण मोठ्याचं काढण्यासाठी काय केलं बरं, सगळ्यांचं काढलं. लक्षात येते का, सगळ्यांचं काढलं आणि मग आपण सांगितलं की काय, मोठ्यामधून जे छोटं होतं ते वजा केलं तर राहिलेला जो पार्ट आहे तुमचा हा कोणता असेल, विशाल कंस. म्हणजे सगळ्याच्या मधून, मोठ्यामधून नाही, सगळ्या वर्तुळामधून जर वजा केला आपण कुणाला, छोट्याला, तर राहिलेला तुमचा हा पार्ट तुम्हाला भेटायला पाहिजे. ओके, क्लिअर आहे. प्रश्न क्रमांक 4. ठीक आहे. आता बघा प्रश्न क्रमांक 5 कडे जाऊया. काय दिले बरं याच्यामध्ये तुम्हाला दिले बघा की 15 सेंटीमीटर असलेल्या त्रिज्या एका वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ. ठीक आहे, ज्याची त्रिज्या किती दिली बरं, 15 सेंटीमीटर. ठीक आहे, एका वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ, आपल्याला त्याचे क्षेत्रफळ पण दिले, किती दिले बरं, 30. बरोबर आहे. असेल तर संबंधित वर्तुळ कंसाची लांबी काढा. काय सांगितलं बरं आपल्याला, त्याची काय काढायची बरं, लांबी. कुणाची लांबी काढायची बरं, वर्तुळ कंसाची लांबी. आता मला सांगा, त्रिज्या दिली म्हणजे कोण दिलंय, आर. बरोबर आहे. आणि तुम्हाला त्याचं क्षेत्रफळ दिलंय. आता मला सांगा, वर्तुळ कंसाची लांबी काढायची, तर आता सूत्र काय बघितलं होतं बरोबर आपण, ए बरोबर आर गुणिले एल भागिले 2. बघा क्षेत्रफळ काढायचं सूत्र ए बरोबर आर गुणिले एल, सॉरी ए बरोबर आर गुणिले एल भागिले 2. तर आता मला सांगा, तुमच्याकडे कोण नाही बरं, आपल्याला कोण सांगितलं, वर्तुळ कंसाची लांबी म्हणजे कुणाची बरं, एलची. आता बघा हा 2 इकडे घेऊन या, तर काय होईल बरं, ए गुणिले 2 बरोबर आर गुणिले काय होईल बरं, एल. बरोबर आहे. इथून जर एल ची किंमत काढायची असेल तर आर याला गुणाकारामध्ये, इकडे आला तर काय होईल बरं, भागाकारामध्ये. बरोबर आहे. म्हणजे इथून तुम्हाला जो सूत्र तयार झालं ते तुमचं हे सूत्र तयार व्हायला. लक्षात येतं बघा, तुमचं सूत्र हे तयार व्हायला पाहिजे. एल बरोबर ए गुणिले 2 भागिले आर. लक्षात येते का बरं, कारण की हे कुणाचं सूत्र आहे बरं, हे क्षेत्रफळ काढायचं सूत्र आहे. बरोबर आहे. हे कुणाचं सूत्र आहे, क्षेत्रफळ काढायचं. मग आपल्याला एल काढायचं आहे, तर 2 अगोदर भागाकारामध्ये इकडे न्या, गुणाकारामध्ये जाईल. त्याच्यानंतर आर याला गुणाकारामध्ये इकडे न्या, भागाकारामध्ये जाईल. आता ए किती दिलाय बघा, ए दिलाय 30 गुणिले 2. बरोबर आहे, भागिले आर किती दिलाय बरं, आर दिलाय तुम्हाला 15. बरोबर काय सांगितलं बरं, एल. आता 30 दोन्ही किती होतील बघा, 60 भागिले 15. बरोबर काय येईल बरं, एल. आता याला 15 ने भाग दिला तर किती येईल बरं, 15 चोक 60. सो इथं एल ची किंमत किती येईल तुम्हाला, 60 येईल. बरोबर, सॉरी 4 येईल. सो 4 सेंटीमीटर. एल ची किंमत किती येईल बघा तुम्हाला, 4 येईल. चेक करा बघा, 30 दोन्ही 60 आणि खाली भागिले 15, तर 15 एक 15, 15 चोक 60. बरोबर आहे. सो एल ची किंमत किती यायला पाहिजे, 4 सेंटीमीटर यायला पाहिजे. लक्षात येते बघा. याच्यामध्ये तुम्हाला विचारलं वर्तुळ कंसाची लांबी. वर्तुळ कंसाच्या लांबीला कशाने दर्शवतात, एलनी. दिलं काय बरं आपल्याला, ए आणि आर. सूत्र तेच आहे, आपण अगोदर बघितलेलं. फक्त आता याच्यात काय झालं बरं, आता ए नाही विचारलं, आता याच्यात विचारलं कोण बरं तुम्हाला, याच्यात विचारलं तुम्हाला एल. आता कधी कधी काय विचारतात, आर विचारतात. मग आर विचारलं तरी पण काय सूत्र येईल बरं, 2 भागाकारामध्ये इकडे गुणाकारामध्ये जाईल. आर विचारलं तर एल गुणाकारामध्ये, एल भागाकारामध्ये जाईल. म्हणजे इथं आरच्या जागी कोण येईल बरं, एल येईल. आणि इथं एलच्या जागी कोण येईल बरं, आर येईल. सो प्रश्न काहीही फिरून विचारू शकतात, कन्फ्यूज होऊ नका. सॉल्व्ह करायचे आपल्याला, तर काय दिलंय अगोदर ते कधी लिहायचं आणि त्याच्यानुसार मग सूत्र तयार करायचे आपल्याला. ओके, ठीक आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. याच्यात काय सांगितलं बघा की शेजारील आकृतीत वर्तुळाची त्रिज्या 7 सेंटीमीटर आहे. म्हणजे याची त्रिज्या आपल्याला दिली आहे 7 सेंटीमीटर आणि त्याचा जो आपल्याला लघु कंस आहे त्याचा अँगल पण दिला आपल्याला 60 डिग्री. आणि विचारलं आपल्याला वर्तुळाचे क्षेत्रफळ काढा. काय काढायचंय, वर्तुळाचे क्षेत्रफळ. आता मला सांगा, वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय बरं, वर्तुळाच्या म्हणजे आपल्याला कोणत्या वर्तुळाचं काढायचंय, लघु का नाही, आपल्याला पूर्ण वर्तुळाचं क्षेत्रफळ काढायचंय. मग पूर्ण वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय असतं, पाय आर वर्ग. सो पाय किती बघा, 3.14 गुणिले आर वर्ग. आर किती बघा, 7 गुणिले 7. बरोबर आहे, कारण की त्रिज्या किती दिली आपल्याला, 7 दिली. बरोबर आहे. इथे बघा ना, त्रिज्या किती दिली, त्रिज्या बघा आपल्याला 7 दिली. बरोबर आहे. आता कधी कधी 3.14 लिहा, कधी कधी काय करतात बरं, इथं डायरेक्ट 22/7 पण लिहितात. आपल्याला काही दिलं नाही तर ते तुमच्या मनावर आहे काय लिहायचं, आणि जर दिलं तर मग तुम्हाला ते लिहावं लागेल. दिलं जर तुम्हाला 3.14 तर 3.14 लिहा, नाही दिलं तर 22/7 लिहिलं तरी चालतं. म्हणजे हे 7 इथं 7 काय होतील, कट होतील. 7 दोन्ही 14, हा चालला एक, 7 दोन्ही 14 आणि 15. सो त्याचं जे एरिया आलाय तो किती यायला पाहिजे बरं, एक मिनिट, त्याचा एरिया किती यायला पाहिजे बरं, 154 सेंटीमीटर स्क्वेअर. चेक करा त्याचा एरिया एवढा येतोय का, लक्षात आले. काय केलंय ते आपण, आपल्याला फक्त वर्तुळाचं क्षेत्रफळ विचारलं होतं, आपण ते काढलं. आता काय विचारलं बरं की
आपल्याला क्षेत्रफळ विचारलं, पण कुणाचं विचारलं बरं? एमबीएनचं. या एमबीएनचं, बरोबर आहे. आपल्याला सेकंड याच्यामध्ये काय विचारलं बरं? आपल्याला विचारलं क्षेत्रफळ काढायचे ओ एम बी एन. एमबीएन म्हणजे कुठे बघा? हा इथे. ए म्हणजे काय असतं बरं? हे जे बाहेरचं ए असतं, ए म्हणजे काय? एरिया. इंग्लिशमध्ये एरिया म्हणतो, मराठीमध्ये आपण त्याला क्षेत्रफळ म्हणतो. म्हणजे आपल्याला काय करायचंय? क्षेत्रफळच काढायचंय. पण कोणत्या याचं काढायचंय? हा जो छोटावाला पार्ट आहे याचं काढायचंय. मग आता मला सांगा, याचं जर तुम्हाला क्षेत्रफळ काढायचंय, हे जे काढलं हे कुणाचं काढलं बरं? सगळ्याचं काढले. आपल्याला काढायचं या छोट्याचं. तर मग मला सांगा, या छोट्याचं काढण्यासाठी तुम्हाला काय दिले बरं? थीटा दिलेला आहे, बरोबर आहे. सो त्याचं सूत्र काय होईल बरं? मग थीटा भागिले 360 गुणिले पाय आर वर्ग, बरोबर आहे. आता याच्यात थीटा किती दिलाय बघा? 60. बघा 60 दिलाय का? गुणिले पायची किंमत ठेवा 3.14 नाही तर 22/60 ठेवा, काही प्रॉब्लेम नाही. आणि आर वर्ग, आर किती दिलाय बरं? 7, बरोबर आहे. सो आपण इथं 22/7च ठेवू. गुणिले आर वर्ग किती बरं? 7 गुणिले 7. लक्षात येते काय केलं मी? तुम्ही काही ठेवू शकता. जर तुम्हाला 3.14 ही संख्या आर म्हणजे पायची घ्या म्हटले तर घ्यायची, नाही म्हटले तर तुम्ही कोणतेही ठेवा, काही फरक पडत नाही. आता बघा, इथून हे 7 कट होतील बघा, इथं हे 0 कट होतील, बरोबर आहे. जर अजून याला भाग दिला तर 2नी भाग दिला तर कितीचा भाग जाईल बघा? किंवा इथं 3नी भाग दिला तर 3 दोन्ही 6 येईल, बरोबर आहे. इथं 3 1 3, 3 दोन्ही 6 येतील, बरोबर आहे. किंवा 6नी भाग दिला तर तरी पण जाईल. लक्षात येते? 6नी भाग द्यायचा असेल तर 6नी पण भाग जातो, बरं. तर डायरेक्ट 6नी देऊ. काय होईल बरं? 6 1 6 आणि 6 6 36 गुणिले 22 गुणिले इथं किती येईल? 7. आता परत याला 6नी जर 2नी भाग दिला तर कितीचा भाग जाईल बघा? 2 6, बरोबर आहे. आणि इथं किती येईल बरं? 11, बरोबर आहे. मग 11 गुणिले किती येईल इथं? 7. इथे किती राहिलं बघा? 11, बरोबर आहे. सो इथे यायला पाहिजे बघा तुमचं 11 गुणिले 7 भागिले किती यायला पाहिजे? 3. चेक करा. सो 11 7 77 भागिले 3 यायला पाहिजे. याला 3नी भाग दिला तर किती होईल बघा? 3 दोन्ही 6, 1 उरल, होतील 17, 3 5 15, बरोबर आहे. दशांश बघा, 3 दोन्ही 6, 1 उरला, झाले 17, 3 5 15, उरले 2, भाग जात नाही म्हणून 20 झाले. सो 3 सख 18, म्हणजे याचा 25.6 एरिया यायला पाहिजे. 25.6 सेंटीमीटर वर्ग. लक्षात येते? सो हा जो आलाय हा कुणाचा आलाय बरं? एमबीएनचा आलाय. लक्षात येते? एमबीएनचा एरिया एवढा येतोय. आता अजून कुणाचा विचारलाय बरं? एमसीएनचा. मग मला सांगा, आपण काढला कुणाचा बरं? या एवढ्या भागाचा काढलाय, बरोबर आहे. आपल्याला विचारला याचा पण. तर आता सगळ्यात सोपं काय बरं? आपण याच्या सगळ्याचा पण काढलाय ना, बरोबर आहे की नाही? पूर्ण वर्तुळाचा पण काढलेला आपण. सो काय करणार बरं आपण? आपल्याला कुणाचा विचारलाय त्याला काय करणार? तेवढ्या याच्यातून वजा करणार, बरोबर आहे. सो आपल्याला विचारला कुणाचा बघा? आपल्याला विचारलाय क्षेत्रफळ. कुणाचं विचारलंय बघा? एमसीएनचं. कुणाचं विचारलंय? एमसीएनचं. तर आपण याला कसं लिहिणार बरं? आपण याला लिहिणार पूर्ण वर्तुळाचं, म्हणजे कुणाचं? पूर्ण एमसीएनबी जे पण तुम्हाला दिलंय त्याचं पूर्ण, बरोबर आहे. सो पूर्ण वर्तुळ, पूर्ण वर्तुळाचे किंवा फक्त वर्तुळाचे क्षेत्रफळ लिहिलं तरी चालतं, पूर्ण लिहायची शब्द गरज नाहीये, ठीक आहे. सो इथं लिहा वर्तुळाचे, एक मिनिट, वर्तुळाचे क्षेत्रफळ वजा कुणाचं क्षेत्रफळ काढावं लागेल बरं? AO MBNचं. लक्षात येतं? सो वर्तुळाचे क्षेत्रफळ किती आले बरं? 154 वजा या MBNचं क्षेत्रफळ किती आलं बघा? 25.6. सो 25.6, ठीक आहे. सो याच्यातून याला मायनस करा. 154 वजा 25.6. लक्षात येते? सो याच्या पुढे काही नाही, म्हणजे दशांश शून्य द्या. आता इकडे गेलेत किती झाले बरं? 10. 10 मधून 6 गेले तर किती राहतील बरं? 4. इथे किती राहतील बरं? 3. इकडे आला तर किती झाले बरं? 13, बरोबर आहे. सो इथे किती होतील बघा? 7, बरोबर आहे. 7 आणि इथे किती राहिले? 4. 4 मधून 2 गेले तर 2 आणि इथं राहील 1. सो 127.4 सेंटीमीटर वर्ग एवढा तुमचा एरिया यायला पाहिजे. लक्षात आलं काय केलं? प्रश्न का आला का बघा? आपल्याला कुणाचा विचारला बरं? एमसीएनचा. हा एम, हा सी, हा एन. आपल्याला या एमसीएनचा एरिया विचारलाय. मग काय करावं लागेल बरं? एमसीएन म्हणजे कोणता बरं? हा मोठावाला भाग, बरोबर आहे. या मोठ्यावाल्या भागाचा आपल्याला एरिया काढायचा आहे, क्षेत्रफळ काढायचंय. सो या मोठ्यावाल्या भागाचा जर क्षेत्रफळ काढायचं असेल तर काय करावं लागेल बरं? आपल्याला अगोदर या पूर्ण वर्तुळाचं क्षेत्रफळ काढावं लागेल, ते आपण अगोदरच काढलंय. त्याच्यानंतर या छोट्या जो वर्तुळ पाकळी दिली याचं क्षेत्रफळ काढावं लागेल, ते पण काढलंय. मग पूर्ण याच्यातून
पूर्ण वर्तुळातून काय करावं लागेल, एवढा छोटासा भाग वजा करावा लागेल. मग एवढा छोटासा भाग वजा केला तर हा जो राहिलेला भाग आहे पांढरा व्हाईट कलरचा एवढा जो या ब्लॅक सर्कलच्या आतमध्ये, बरोबर आहे, ब्लॅक वर्तुळाच्या आतमध्ये जो राहिलेला पांढरा भाग आहे तो तुमचा काय होईल, तो तेवढाच राहील. लक्षात येतं? केवढा? पूर्ण वर्तुळातून छोटासा भाग वजा केल्यानंतर जे उत्तर आलं ते तुमचं हे राहिलेला जो भाग आहे हे तुमचं त्याचं उत्तर येईल. लक्षात येते? सो अशा प्रकारे तुम्हाला प्रश्न क्रमांक 6 सोडवायचा होता. लक्षात येते क्वेश्चन्स कसे आहेत, काय काय आहेत. सो सूत्र कोणतं वापरतोय हे पण लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला सोडवायला सोपे जातील क्वेश्चन्स. ठीक आहे. सो चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 7 कडे बघा काय दिले बरं, की 3.4 सेंटीमीटर त्रिज्या असलेल्या वर्तुळ पाकळीची परिमिती. आपला बघा आता तुम्हाला या एवढ्याचीच परिमिती दिली आहे. लक्षात येते का? हे पी, हे ए, हे बी आणि हे सी, तुम्हाला एवढ्याचीच काय दिली बरं, परिमिती दिली, या एवढ्याचीच दिली. ठीक आहे. काय बरं, 3.4 सेंटीमीटर असलेल्या वर्तुळ पाकळीची परिमिती म्हणजे आर दिलाय तुम्हाला किती बरं, 3.4. याची परिमिती किती दिली बरं, तुम्हाला परिमिती दिली आहे. परिमिती म्हणजे काय, त्याची लांबी. ठीक आहे, ती किती दिली बरं, 12.8. तर वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ काढा. आता बघा क्षेत्रफळ काढायचं सूत्र काय बरं, एक आहे तुमच्याकडे थीटा भागिले 360 गुणिले काय बरं पाय आर वर्ग. ते हे कधी वापरणार, जेव्हा तुमच्याकडे थीटा असेल तर. आपल्याकडे थीटा नाहीये. अजून कोणते बरं, ए बरोबर आर गुणिले यल भागिले किती बरं 2, हे वापरणार. हे कधी वापरणार बरं, तुमच्याकडे आर आणि यल असेल तर. आता आर आहे पण यल नाहीये, सो यल कसं काढणार बरं आपण, यल आपण काढूया. बघा आपल्याला परिमिती दिली आहे त्याच्यानुसार. आता परिमिती दिली म्हणजे काय बरं, याची लांबी दिली बघा तुम्हाला, हा जो एवढा भाग आहे या एवढ्या भागाची तुम्हाला काय केली आहे, लांबी दिली आहे. मग तुम्हाला काय लिहिता येईल बरं, परिमिती बरोबर काय लिहिता येईल बरं, परिमिती बरोबर हे आर अधिक काय लिहावं लागेल, यल. बरोबर आहे. सो आर अधिक यल. लक्षात येतं? परिमिती म्हणजे काय बरं, ती ज्याची सांगितली त्या सगळ्यांची बाजू. समजा तुम्हाला सांगितलं त्रिकोणाची परिमिती काय, तर याचा अर्थ काय बरं, याची आणि याची बेरीज. तुम्हाला सांगितलं की चौकोनाची परिमिती काय, म्हणजे या चौघांची काय बेरीज. मग तसं तुम्हाला काय सांगितलं, हा जो दिलाय ना याची परिमिती दिली म्हणजे याची लांबी दिली, तर लांबी दिली म्हणजे काय बरं, याची आणि याची बेरीज. मग हे जे आहे याला तुम्ही काय म्हणता बरं, यल. याला काय म्हणता तुम्ही, यल म्हणता. याला काय म्हणणार बरं, रेडियस, त्रिज्या. याला पण काय म्हणणार बरं, त्रिज्या, कारण की ही त्रिज्या आहे. बरोबर आहे. सो आपण त्याला त्रिज्या म्हणणार. आता परिमिती किती दिली आहे बरं, 12.8. त्रिज्या किती दिली आहे बरं, 3.4 अधिक 3.4. तुम्हाला यल दिलं नाही तेच काढायचंय. लक्षात येतं? सो हे 12.8 तसंच ठेवा. 3.4 आणि 3.4 किती होतील बरं, 6.8 होतील. किती होतील, 6.8. बरोबर आहे, अधिक यल. मग या 6.8 ला अलीकडा ना काय होईल बरं, 12.8 वजा 6.8 बरोबर यल. आता 12.8 मधून 6.8 गेले तर किती राहतील बरं, 6 राहतील. म्हणजे यल किती येईल तुमचं, 6 येईल. लक्षात येतंय? सो आता या सूत्रामध्ये ठेवून द्या. बघा ए बरोबर काय बरं सूत्र, आर किती आहे बरं तुमच्याकडं, 3.6. बघा 3.6 आहे का, सॉरी 3.4 आहे. आर किती आहे तुमच्याकडे, 3.4 गुणिले 6 भागिले किती बरं, 2. आता या 2नी या 6 ला भाग दिला तर कितीचा भाग जाईल बरं, 3चा. बघा 3चा भाग जातो का, बेतिरिक 6. बरोबर आहे. आता 3नी याला गुणा तर 3 चौक किती होतील बरं, 12. हाचा आला 1, 3 तिरिक 9 1 10. सो त्याची जी एरिया आहे किंवा त्याचं जे क्षेत्रफळ आहे ते किती आहे बरं, 10.12. सॉरी 2. 10 किती आहे, 2. बघा हे 3.4 गुणिले 6 होतं, 2 याला भाग दिला, बेतिरिक 6, 3 उरले. आता 3नी काय केलं, याला गुणलं. 3 चौक 12 2, हाचा आला 1, परत 3 तिरिक 9 1 10. सो 10 किती यायला पाहिजे, 2 सेंटीमीटर स्क्वेअर हे त्याचं क्षेत्रफळ यायला पाहिजे. प्रश्न नीट समजून घ्या. आपल्याला दिलं होतं त्यांनी परिमिती. ठीक आहे. मग परिमिती म्हणजे काय सांगितलं होतं बघा, त्रिकोणाची परिमिती म्हणजे तिन्हीची बाजूची बेरीज असते. चौकोनाची म्हणजे चारी बाजूची बेरीज. तसं तुम्हाला या वर्तुळ पाकळीची परिमिती दिली म्हणजे या तिघांची काय झाली बरं, बेरीज. तर तिघांची बेरीज म्हणजे याला आपण काय म्हणतो, त्रिज्या. याला पण म्हणतो आपण त्रिज्या. आणि याला काय म्हणतो बरं, बघा वर्तुळ पाकळीमध्ये हे जे असतं याला काय म्हणतात बरं, याला म्हणतात यल. सुरुवातीला सांगितलं होतं. सो यल अधिक आर. बघा यल अधिक आर हे किती दिले बरं तुम्हाला, 12.8. मग आर आहे यल नाही, तर आरची बेरीज केली, यल काढायचंय तर हे प्लस मध्ये इकडे आणलं मायनस मध्ये, याची वजाबाकी केली तर 6 आली, याला 2. मग सूत्र लिहिलं. ही कुणाची किंमत आली, यलची. मग सूत्र काय बरं, आपल्याकडे आर आणि यल जर असेल तर क्षेत्रफळ काढायचं सूत्र काय, आर गुणिले यल भागिले 2. सो ते लिहिलं, त्याच्यामध्ये किमती ठेवल्या, सॉल्व्ह केलं. लक्षात येतं? हे का नाही वापरलं कळतं का, कारण की याच्यामध्ये प्रॉब्लेम काय बरं, या प्रश्नामध्ये प्रॉब्लेम हा आहे की तुमच्याकडे थीटा नाही. हे वापरलं असतं पण इन केस थीटा असता तर. लक्षात येतंय?
ओके. सो अशा प्रकारे तुम्हाला हा एक्झाम्पल सोडवायचं होतं. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर आहे बघा त्याच्या पुढचा क्वेश्चन नंबर 8. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला मी सांगितलं ऑलरेडी टोटल 12 क्वेश्चन आहेत. सो क्वेश्चन नंबर 8 जो आहे हा पण तुम्हाला एकदम इझी मेथडनी सॉल्व्ह करायचा आहे. तुम्ही डायरेक्टली सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. सो मी सॉल्व्ह करून दाखवतो, एक तुम्ही सॉल्व्ह करून दाखवा. तुम्हाला काय सांगितलं बरं याच्यामध्ये, तर तुम्हाला सांगितलं कंस RX क्यू आणि कंस MYN, कंस MYN आणि दुसरा कोण सांगितला बरं, कंस RXक्यू. बघा ह्या दोन गोष्टी सांगितल्या तुम्हाला, कंस MYN आणि कंस RXक्यू तुम्हाला काढायचे. आता बघा RXक्यू काढायचं म्हणजे काय बरं, याची छोटीशी मी डायग्राम काढतो बघा. ठीक आहे. सो हा वाला पार्ट काढायचा तुम्हाला, हा RQ आणि हा X काढायचा आहे. इथं कोण आहे बरं, OI. आणि याच्यामध्ये कोण काढायचं बरं, याच्यामध्ये बघा असा एक दिलाय आणि अजून थोडासा एक लांब दिलाय, बरोबर आहे. सो इथे काय करायचं बघा तुम्हाला, हा दिलाय O, इथं दिलाय X, इथं दिलाय R, इथं दिलाय Q, इथं दिलाय M आणि इथं दिलाय N. ठीक आहे. आणि तुम्हाला कोण काढायचं बरं याच्यामध्ये काढायचं तुम्हाला MYN. लक्षात येते का, कंस MYN किंवा RXक्यू म्हणजे काय बरं, तुम्हाला याची लांबी काढायची. लक्षात येते का, याची आणि याची. तर मी याची लांबी काढून दाखवतो, याची तुम्ही ट्राय करा. आता मला सांगायची लांबी काढायची म्हणजे काय बरं, मी आत्ताच तुम्हाला सांगितलं होतं याला काय म्हणतो बरं, आपण L म्हणतो, बरोबर आहे. आता आपल्याला काय काय दिलं बरं, आपल्याला दिलाय बघा थीटा. ठीक आहे. आता या दोघांचा थीटा एकच दिलाय बघा, ROQचा पण तोच दिलाय आणि MONचा पण तोच दिलाय. म्हणजे इथं थीटा किती दिलाय बरं, 60 डिग्री. ठीक आहे. मग इकडे पण थीटा किती लिहिणार बरं आपण, 60 डिग्री. याच्यामध्ये OR, आता OR म्हणजे काय बरं, त्याची त्रिज्या. सो याची त्रिज्या किती दिली आहे बरं, OR म्हणजे R, त्याची त्रिज्या किती दिली आहे बरं, 7. बघा O पासून R पर्यंत 7 दिली आहे. म्हणजे याच्यामध्ये असे दोन कंस आहेत, लक्षात आलं का, एक हा वाला आहे आणि एक हा वाला आहे. लक्षात येते, दोन कंस आहेत असे. सो OR म्हणजे या छोट्यावाल्याची त्रिज्या किती दिली आहे बरं, 7. आणि OM म्हणजे काय बरं, मोठ्यावाल्याची त्रिज्या, बरोबर आहे. सो OM किती दिले बरं इकडं, 21. लक्षात येते, दोघांमध्ये फरक मी ॲट ए टाइम लिहितो. OM म्हणजे मोठावाला, OR म्हणजे छोटावाला कंस. लक्षात येते. आता आपल्याला काय सांगितलं, कंस काढायचं आहे. मग याचं सूत्र काय बरं, आपल्याकडे थीटा आणि जर हे दिलं असेल तर आपल्याला काय काढावं लागेल बरं, याच्यावरून आपल्याला काढावं लागेल अगोदर A. आपल्याला काय काढायला सांगितलं त्यांनी, तर तो कंस जो आहे म्हणजे त्याची आपल्याला किंमत काढायची. ठीक आहे. तर कंस RXO व कंस MYN ची लांबी काढा. याची लांबी काढायची म्हणजे याचा अर्थ आपल्याला काढायचं L. याच्यामध्ये पण काय काढायचं बरं, आपल्याला L काढायचं. ठीक आहे. मग L काढायचं असेल तर आपल्याकडे सूत्र काय बरं, A बरोबर आताच आपण बघितलं होतं, बरोबर आहे. एक तर तुम्ही त्याच्यावरून काढू शकता, नाही तर तुमच्याकडे दुसरं असं पण आहे बरं, काय की L बरोबर थीटा भागिले 360 गुणिले काय बरं, 2πr. तुम्ही हे पण वापरू शकता. L बरोबर काय बरं, 360 उलट लिहितो आपण कधी पण थीटा भागिले 360 आणि गुणिले काय बरं, 2πr. लक्षात येते. मग आता बघा, जर तुम्हाला L काढायचं असेल त्याच्यामध्ये किमती ठेवा. थीटा किती बघा, 60 भागिले 360 गुणिले, आता इथं 2 आणि पायची किंमत किती घ्यायला सांगितली बघा, 22/7 घ्यायला सांगितली. आणि R किती बघा इथं 7. इकडे पण लिहा, थीटा किती बघा, 60 भागिले 360 गुणिले 2 गुणिले इथं किती येईल, 22/7 गुणिले R किती दिला बरं याच्यात, 21. याच्यात बघा 7 दिलाय, त्याच्यात 21 दिलाय. मग इथून काय करा, 1 0 कट करा, बरोबर आहे. इथून हे 7 काय करा, कट करा. इथून 6 ने भाग द्या बघा, 6 1 6, 6 6 36, बरोबर आहे. म्हणजे इकडे L किती आला बघा तुमचा, इकडे L आला 1/6 गुणिले 2 गुणिले किती आला इथं, 22, बरोबर आहे. सो 22 दोन्ही किती होतील इथं, 44/6. बघा 2 गुणिले 22, 22 दोन्ही 44 भागिले 6. आता 6 ने याला भाग दिला तर 6 6 36, बरोबर आहे. त्याच्यानंतर किती उरतील बघा, 6 6 36, साइन सकम 42. सो अजून एक जाईल, साइन 7 42, 2 उरतील, परत 20 होतील आणि साइन 3 किती होतील, 18. म्हणजे इथं किती येईल बरं, त्याची लांबी 7.3. बघा 7.3 येते का, काय केलं का आलं, 0 0 कट केलं, 6 ने भाग दिला, इथं 7 7 कट केलं. आता तसं इथं करा बघा, इथं काय होईल बरं, 1 0 0 कट होईल, बरोबर आहे. 7 1 7, 7 3 किती होतील बरं, 21. बरं 6 ने याला भाग द्या आणि याचं किती येतं तुम्ही सॉल्व्ह करून सांगा मला. ठीक आहे. इथं 6 1 6, 6 6 36, म्हणजे इथं किती येईल बघा, म्हटलंच मी इथं लिहून देतो, 1/6 येईल. इथं 22 दोन्ही किती होतील बघा, 44, त्याला गुणिले किती येईल इथं 3. आता परत 3 याला भाग दिला तर 3 दोन्ही 6 होतील, म्हणजे 44 भागिले 2 येईल, बरोबर आहे. म्हणजे परत किती येईल बरं, इथं 22 येईल. चेक करा इथे किती येते, 22 येते का. ठीक आहे. सो इथे यायला पाहिजे तुमचं 22. म्हणजे
एकाची लांबी जी दिली आहे तुम्हाला ती किती दिली आहे बरं? एक मिनिट, हे मी रफ करतो. ठीक आहे. सो पलीकडल्याची जी लांबी दिली आहे म्हणजे कुणाची बरं? आपल्याला आर एक्स क्यूची लांबी 7.3 येईल आणि एम वाय एनची लांबी किती येईल बरं तुमची? 22 सेंटीमीटर येईल. ठीक आहे. एम वाय एनची लांबी किती येईल? 22 सेंटीमीटर. ठीक आहे. एकदा मी चेक करतो, आपण चेक करू तेवढं येतंय का. ओके, एक मिनटं, आपण एकदा चेक करू. ओके, 7.3 आणि 22 सेंटीमीटर एकदम ओके आन्सर आहे. लक्षात येते काय काय केलं. सो अशा प्रकारे तुम्हाला हा क्वेश्चन सोडवायचा होता. याच्या पुढे 9, 10, 11 आणि 12 असे 4 प्रश्न आहेत, पण हे मोठे आलेत. ऑलरेडी आपलं लेक्चर बरंच टाइम जास्त झालेला आहे. ठीक आहे. सो तुम्ही आय थिंक मला वाटतं बोर पण होऊ शकता. मे बी कुणी बघल पण एवढं मोठं लेक्चर कुणी बघणार पण नाहीये. सो राहिलेले 4 प्रश्न काय करू, पुढच्या एका लेक्चरमध्ये छोटंसं लेक्चर घेऊन संपून टाकू. त्याच्यानंतर राहील आपला 7.4, तो थोडासा तुमचा परत मोठा आहे, त्याच्यामध्ये पण झाले तर 2 भाग होतील, नाहीतर एका लेक्चरमध्ये आपण संपवण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. शक्यतो पुढच्या 3 लेक्चरमध्ये हा चॅप्टर पूर्णपणे संपवण्याचा प्रयत्न करू आपण. बघत राहा आपलं व्हीसीसी ट्युटोरियल. काही शंका असतील, काही डाऊट असतील तर कमेंट करा. नक्की आपण त्याच्यावरती आपण व्हिडिओ बनवूया. जसं की मुलांनी अंकगणिती श्रेणीचा सांगितला होता की त्याच्यामध्ये सर मला वाटतं सराव संच 3.2 मध्ये 6 पासून पुढचा व्हिडिओ नव्हता आला. ॲक्च्युली आपल्याकडे तो व्हिडिओ होता, बट आय थिंक मला वाटतं अपलोड नाही झाला. सो तो पण आपण अपलोड केलेला आहे. कुणी बघितला नसेल अंकगणिती श्रेणीचा सराव संच 3.2 चे 6 प्रश्नापासून 10 प्रश्नापर्यंत, सो ते पण लेक्चर मी अपलोड केलं आहे, ते पण तुम्ही बघून घ्या. ठीक आहे. आणि येणारे व्हिडिओज तुम्हाला नक्कीच लवकर लवकर येत राहतील, याची पण आम्ही पूर्णपणे काळजी घेऊ. प्लस तुमचे बोर्डचे पण क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करून देण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न करू. ठीक आहे. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. बघत राहा आपलं व्हीसीसी ट्युटोरियल. थँक्यू.